कीर्तन ऐकापर्यंत तुम्ही जिवंत आहात ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. आता तरी कधी विचार येऊ देत परमेश्वराने हा देह आपल्याला कसा करता दिले. वाहून गेलीत महाराज लोक, वाहून. सामान्य नाही राजा हो. मी कीर्तनातून सांगा पण तुम्ही 1 तासात घेऊन जावं एवढी सोपी गोष्ट नाही राजावरती. बाबला हा देह कधी घडू नये. स्वर्गातले देव याची अपेक्षा करतात राजा. स्वर्गीचे मारायची माती देवा, स्वर्गीचे मारायची माती देवा, स्वर्गीचे मारायची माती देवा, स्वर्गीचे मारायची माती देवा. जोपर्यंत त्यांचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत ते राहतात. एकदा पुण्य संपलं की त्या मोठ्या देवता त्यांना खाली ढकलतात. जा आशिया खंडामध्ये भारत नावाचा देश आहे, तिथे भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचा एक प्रांत आहे, तिथे नाशिक नावाचा एक जिल्हा आहे, तिथे त्र्यंबकेश्वर नावाचा एक तालुका आहे, तिथे दलपतपूर नावाचा एक गाव आहे, तिथे सप्ताह चालू आहे. प्रवचन कर, पारायण कर, कीर्तन कर, भजन कर, काकडा कर. ते पुण्य कमवून मग वरती येतोपर्यंत तुला संधी नाही. तुम्ही केवढे भाग्यवान आहात. सहजगत्या बसलाय तिथे, सहजगत्या बसलाय. त्या मोठ्या देवता खाली ढकलतात त्या लहान देवतांना, त्यांना सांगतात पुण्य संपादन करा मग वरती या. त्यांची अवस्था कशी होती माहिती तुम्हाला. मग तया पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, हे उदागती आघारे मृत्युलोका मृत्युलोका मृत्युलोका. तुका मने जाते दीक्षिताचे काय सांगू. पैसा संपून गेलेल्या माणसाला वेशा जशी घराच्या बाहेर हाकलते ना, तसं पुण्य संपून गेलेल्या देवतांना वरच्या देवता खाली ढकलतात. याला शिजणारी देव म्हणतात. शिजणारी. आपल्याकडे पण एक शिजणारी देव आहे माले महाराज, नवरदेव. तो पण शिजणारीच देव आहे. मला काय थाट असतो त्याचा 2 दिवस. त्याला का शर्ट घालता येत नाही का. शर्ट घालायला सुद्धा 2 पोरं असतात. ते नुसतं असं उभं राहतात. एक पोरी एक पखाडे घालतो, एक पोरी एक पखाडे घालतो, 2 पोरं सुटपॅन्ट घालायला, एक पोरगा बूट घालायला, एक पोरगा सॉक्स घालायला, एक बाई टिकली लावायला, एक बाई पावडर लावायला, एक बाई बाशिंग बांधायला, एक बाई जुने कपडे सांभाळायला, एक बाई जुन्या कपड्यातून पैसे काढून घरी घेऊन जायला. साधा थाट असतो त्याचा. कुठपर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही तोपर्यंत. एकदा सत्यनारायणाची पूजा होऊन जाऊ द्या आणि ते तर घरातच झोपलेलं दिसलं तर त्याच बाया म्हणतात जाय ना काय तोंड ताणून राहिला.
भांडे पोचून ये ना बाहेर. कुठे गेलं दैवत पयाच? कुठे गेलं दैवत? आहे तोपर्यंतच. महाराज सांगतायत या मानवी देहाचं मूल्य जोपर्यंत तू भजन करत नाही तोपर्यंतच आहे. जर भजन नाही करणार तर नाही तरी काय. होरी मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी. नाही तरी काय होरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी. नाही तरी काय होरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी. नाही तरी काय होरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे बापुरी, मान सुख रे आज तो हम उस्तादों की महफिल में आ गए. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडे. जीवन बर्बाद होऊन जाईल महाराज, लक्षात ठेवा. गिलख्रिस्ट नावाचा एक चिनी तत्वज्ञ रमेश महाराज, त्याचा एक सुंदर विचार आहे. इंग्रजी मधून तुम्हाला मराठीत सांगतो. आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. जगात प्रभू परमात्म्याने प्रत्येक माणसाला पाय सुद्धा दिले नाही त्याचा विचार करावा. आणि आपण किती भाग्यवान आहोत. सगळी इंद्रिय आपली जशीच्या तशी व्यवस्थित ठेवली प्रभू परमात्म्याने. आंधळ्याला विचारा डोळ्यांची किंमत काय असते. पांगळ्याला विचारा पायाची काय किंमत असते. मुक्याला विचारा बोलण्याची किंमत काय असते. ज्याच्याजवळ जे नाही ना त्याला विचारा ती किंमत काय असते. जगातली सर्वात श्रीमंत माणसं आपण आहोत की आपली सगळीच सगळी इंद्रिय प्रभू परमात्म्याने सक्षम ठेवली. तुम्हाला सक्षम ठेवली. दुर्दैव आहे आपलं, सक्षम आहेत तरी आपण भजन करत नाही. हे दुर्दैव आहे. प्रभू परमात्म्याने या मानवी देहाची व्यवस्थाच अशी केली की ती भजन करता आली पाहिजे. जगद्गुरु तुकोबर आहे, प्रभू परमात्म्याच्या समोर हात जोडतात आणि विनंती करतात दुसऱ्या चरणामध्ये. आता माझी खंडी, आता माझी खंडी, आता माझी खंडी देह देयांग रे. आता माझी खंडी, आता माझी खंडी, आता माझी खंडी देह देयांग रे.
ते गोधड्या झटका जरा बाजूला. सरळ 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 हात वरती करा. सरळ ढोबा रखुमा फोटो मला पाठवा बरं का तेवढा. माझ्या सासऱ्याला दाखवायचा आहे तो. माझ्या लग्नामध्ये 20 रुपयाचा हार घेऊन आला. आता माझी खंडी देह देहांतरी अभय दातारी देवणिया जगद्गुरु कृपाळना हाही नाही कमी वाटला की काय याहीपेक्षा एक सुंदर न्याय महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये मांडता येतो. आंधळ्याच्या पायी धनाची करारी, आंधळ्याच्या पायी धनाची करारी, आंधळ्याच्या पायी धनाची करारी, आंधळ्याच्या पायी धनाची करारी. कमी आहेत फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्हाला तिसऱ्या चरणाचा भावार्थ सांगतो फक्त. बाकी 2 चरणांना न्याय नाही देता येणार आपल्याला. अजून कोणाचंही कीर्तन बाकी आहेत, अजून तुम्हाला एखाद्या चांगल्या वक्त्याकडून 2 चरणांचा विचार करता येऊ शकतो. अभंगात तर तृतीय चरणाचा विचार खूप सुंदर आहे, तेवढा दृष्टांत सांगतो. कीर्तन हे वेळेतच आटोपलं पाहिजे. गुरुनाम गुरुवरे मामासाहेब दांडेकर म्हणायचे,
शहाणा कीर्तनकार त्यालाच म्हणतात जो आकाराच्या आत कीर्तन बंद करतो. आकाराच्या आत कीर्तन बंद करतो शहाणा कीर्तनकार. तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांत अप्रतिम. एका गावामध्ये एक आंधळ राहत होतं. गावामध्ये रोज एक तरी भांडण लावल्याशिवाय त्याला सुखाची झोपच लागत नव्हती. त्याचं लग्न होत नव्हतं पण झालं. तुम्ही म्हणाली कोणती भाषा आहे? लग्न होत नव्हतं पण झालं. एकाची कटत नव्हती आणि आंधळ्याला भेटत नव्हती. कळलं का तुम्हाला आमची भाषा? झालं त्याचं लग्न. आतापर्यंत गावामध्ये रोज हा आंधळा ज्या भांडणी लावायचा त्या भांडणी मिटवायचं काम याचे आई वडील करायचे. पण लग्न झाल्यानंतर त्या भांडणी मिटवायचं काम कोण करायला लागलं? का बरं संतापाने फेकलं ते? लग्न झाल्यानंतर त्या भांडणी मिटवायचं काम त्याची बायको करायला लागली. याने रोज भांडणे लावाव्यात आणि रोज त्या बायकोने मिटवाव्यात. असाच एके दिवशी रमेश महाराज तुकाराम महाराजांचं दृष्टांत आहे. असाच एके दिवशी एका गल्लीमध्ये भांडण लावून आला आणि घरात येऊन झोपी गेला. त्याची बायको दारामध्ये धान्य निसवत बसली होती सुपामध्ये. ज्या गल्लीमध्ये भांडण लावला होता त्या गल्लीत ती बाई धावतच आली आणि तिने या दारामध्ये धान्य निसवत बसलेल्या आंधळ्याच्या बायकोला प्रश्न विचारला, बाई तुझा नवरा कुठे आहे? झोपला. किती वेळ झाला? 10 मिनिटं. खोटं बोलतेस. 10 मिनिटापूर्वी तो माझ्या गल्लीत होता म्हटले, भांडण लावून आला आणि तू सांगते झोपला. झोपला तर झोपू दे, पण त्याला उठल्यावर माझा एक निरोप घाल म्हटले. काय? त्याला सांग तू ज्या गल्लीत भांडण लावून आलास ना त्या गल्लीतली माणसं चांगल्या स्वभावाची नाहीत. जर पुन्हा त्या गल्लीत सापडलास तर तुझा फक्त एकच पाय घरी परत येईल, एक त्या गल्लीत राहील एवढा निरोप दिला. बाई खाष्ट स्वभावाची होती. तिचं माहेर दलपतपूरच होत. आंधळ्याच्या बायकोला वाईट वाटलं. महाराज आपला नवरा कवडीचं काम करत नाही, रोज भांडण लावतो. आता याची खोडच मोडते म्हटले. एवढा दृष्टांत कळला तर नरदे याची किंमत कळेल तुम्हाला. याची खोडच मोडते म्हटले. आंधळ्याची बायको धान्य निसवता उठली, सूप बाजूला ठेवलं आणि पलंगावर झोपलेल्या आंधळ्या नवऱ्याला अशी लाथ मारली. महाराज एकाच लाथीमध्ये आंधळ पलंगाच्या खाली. काय टायमिंग आहे राव तुमचं? एकाच लाथीमध्ये पलंगाच्या खाली. आता ज्यांना रोजच खायची सवय त्यांना काही वाटत नाही, पण त्याला पहिल्यांदाच बसली होती. त्या आंधळ्याने विचार केला, आपल्या बायकोने आपल्याला लाथ मारावी हे का आपलं जीवन? आता 1 मिनिट या घरात राहत नाही, पंढरपूरलाच जातो म्हटले. आमचे गुरुजी सांगायचे, रमेश महाराज लोकांना बायका पोरांनी कमरेत लाथा घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हटले. आता पंढरपूरला निघाला. का बरं? बायकोने लाथ मारली. हातामध्ये काठी घेतली, गावाच्या बाहेर चालू लागला. अंधार पडला, रात्र झाली. रात किडी किर्र करू लागली. धूस श्वापदांची आवाज येऊ लागली. पण अनुताप होता. चालत राहिला. मध्यरात्रीचा प्रसंग. कशाचा तरी धक्का लागला, धाडकन जमिनीवर कोसळला. आपल्याला कशाचा धक्का लागला म्हणून पाहायला गेला तर तो हंडा होता आणि त्या हंड्यामध्ये सोनं होतं. सोनं. त्याने आवाजावरून ओळखलं हे सोनं आहे म्हणून. इतकं सोनं होतं. ते सोनं घेऊन तो जर पंढरपूरला गेला असता आणि ते सोनं जर त्याने पंढरपूरच्या अर्बन बँकेमध्ये ठेवलं असतं तर त्या सोन्याचं दर महिन्याला इतकं व्याज आलं असतं. त्या व्याजाच्या पोटी येणाऱ्या रकमेमध्ये त्याने दर द्वादशीला हजारो लोकांना पंक्ती दिल्या असत्या तरी नुसतं व्याज सुद्धा संपलं नसतं. एवढं सोनं होतं. त्याने ते सोनं घेऊन पंढरपूरलाच जायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे चौदार? तुम्ही अपक्ष आहेत का? जायला पाहिजे होतं त्याने. जायला पाहिजे होतं. तुमचं काय मत आहे चौदार? ते म्हणतात जायला पाहिजे होतं. हो बरा जायला पाहिजे होतं. तुम्हाला सोन्याचा अंडा सापडला तर तुम्ही पंढरपूरला गेले. सल्ला द्यायला कंटाळाच करत नाही महाराज. बायकोने लात मारली होती. रात्री सोन्याचा हंडा सापडला.
त्याने तो सोन्याचा हंडा उचलला आणि पुन्हा त्याच घरात परत आला ज्या घरात बायकोने लात मारली होती. माझे गुरुजी संसाराची व्याख्या सांगायचे. संसार म्हणजे काय? माणसाला पुन्हा पुन्हा लाता बसूनही माणूस पुन्हा पुन्हा जिथे डोकं घालतो त्याचं नाव संसार. त्याच घरात परत आला. बायको खिचडी खाऊन झोपून गेली होती. तिला माहिती होतं या आज जरी आलं नाही तरी उद्या येणार म्हणजे येणार. जसं आमच्या बायांना माहिती राहतं ना हे 7 दिवस कुठे खतर पडे ना, पण काल्याचं कीर्तन झाल्यावर येणार म्हणजे येणार. तसं आंधळ्याच्या बायकोला माहिती होतं हे कुठे. आणि त्यांच्याकडे नका पाहू तुम्ही काय जनक राजाचे अवतार आहेत ते. रात्रीचा 1 वाजेचा प्रसंग. बायको गाढ झोपेमध्ये होती आंधळ्याची. याने दारावर थाप मारली. जसं जसं कीर्तन संपायला लागलं ना विजू महाराज तसा तसा आवाज चांगला यायला लागला. काय ख्याती आहे महाराज त्याची. रात्री 1 वाजेचा प्रसंग. आंधळ्याने दारावर थाप मारली आपल्या बायकोला दिला. तिने आतून आवाज दिला. तुम्ही पंढरपूरला गेले होते ना, तू दार तर उघड मी काय आणलं ते पाय म्हणे. तिने जसं दार उघडलं ते चकाकणार सोनं पाहिलं महाराज. तीच लात मारणारी बायको आपल्या आंधळ्या नवऱ्याला म्हणते बसा ना, चहा ठेवू का, नाश्ता करू का, तुम्ही सकाळपासून गेले काहीच खाल्लं नाही, थोडस काढू का, काय चांगली तयारी आहे तुमची. आंधळ इतकं बेकार होतं रमेश महाराज, ऐकतायत ना तुम्ही. आंधळ इतकं बेकार होतं त्याच्या बायकोला काय म्हटलं माहितीये ते, तुम्हाला आता उठ म्हणू नको, बस म्हणू नको, चहा देऊ नको, नाश्ता देऊ नको, जेवण देऊ नको, तू फक्त एकच काम कर, मी आणखी पलंगावर झोपतो. तू आणखी एक लाथ मार, मी आणखी जंगलामध्ये जातो, दुसरा अंडा घेऊन येतो म्हणे. जगद्गुरु तुकोबा सांगतात या मूर्ख आंधळ्याला, ऐका रे बापू, जगद्गुरु तुकोबा सांगतात या मूर्ख आंधळ्याला याच्या बावळट बायकोने आता किती जरी लाता मारल्या तरी दुसरा अंडा मिळणे जसं शक्य नाही, तसं तुम्ही आपण किती जरी प्रयत्न केला तरी पुन्हा हा नरदेव मिळणे शक्य नाही. राजावर देवादिकांना दुर्लभ असणारा नरदेव तुम्हा आपल्याला मिळावा. आंधळ्याच्या तावडीमध्ये कावळा सापडावा तसा हा मिळावा. आंधळ्याला धनाचा अंडा सापडावा तसा हा मिळावा. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या शेवटच्या चरणात योग घडला बरवा, योग घडला बरवा,
आता माझी खांदे अभय दाता रे मोनिया अभय दाता रे अभय दाता Ah